नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते। आज आहे ना मी कॉर्न क्रिस्पी बनवणार आहे। आता त्याला आहे ना मी 2 कॉर्न घेतले होते, त्याला सोलून घेतले चांगले आणि याला आहे ना पाण्यामध्ये उकळत ठेवायचे थोडंसं मीठ टाकून। मस्त असं पाणी टाकलेलं आहे आणि गॅसवरती आहे ना 2 चम्मच मीठ टाकायचं आणि उकळायला ठेवायचं आहे। तर आता हे कॉर्न शिजते, मस्त असे शिजून घ्यायचे नरम होईपर्यंत। तर पाहू शकता याला आहे ना 15 मिनटं लागले होते शिजण्यासाठी। तर हे बघा मस्त असे आपले कॉर्न शिजलेले आहेत। आता याला आपण आहे ना गाळून घ्यायचं आहे। आता इथं गाळून झालेलं आहे। हे सगळे कॉर्न आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। मस्त खूपच छान। आता याला आहे ना सगळे मसाले आपल्याला लावून घ्यायचे आहे। आता मसाल्यामध्ये मी आहे ना कॉर्नफ्लॉवर टाकलेले आहे 2-3 चम्मच, म्हणजे कॉर्नफ्लॉवर थोडंसं जास्तच लागतो। मीठ टाकलेलं आहे, कश्मीरी लाल मिरची पावडर, काळ्या मिरची पावडर, थोडंसं आलं लसूणची पेस्ट, असं सगळं मस्त असं लावून घेतलेलं आहे। त्याला पूर्ण असं कोटिंग करून घेतलेलं आहे। आणि आता थोडंसं कॉर्नफ्लॉवर कमी पडलं होतं म्हणून मी परत टाकलेला आहे। आणि तो परत टाकलेला मी म्हणजे कॅमेरा बंद झालेला, तो काही दाखवला नाही आहे। आता इथं तेल ठेवलेलं आहे आणि इथं आपल्याला कॉर्न टाकून घ्यायचे आहेत। मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। खूपच टेस्टी रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा। आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कमेंटमध्ये सांगा की मी हे कसं बनवलेलं आहे। तर मस्त असे क्रिस्पी बनवून घेतलेले आहेत। आणि हे बनवताच मुलांनी म्हणजे अर्धे तर खाऊन टाकले होते। पण कोण काय करतं, याच्यात कांदा टोमॅटो टाकून असं मस्त सर्व करतो चाटसारखं। आता मी याच्यामध्ये पेरी पेरी सॉस टाकलेला आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि वरून कोथिंबीर टाकून मस्त असं सर्व केलेलं आहे। या तुम्ही पण खायला कॉर्न क्रिस्पी। चला तर मग बाय।